सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत लगीनगाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सनई चौघडे वाजत असून अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लग्नबंधनात अडकली असून तिनं व्यावसायिक आणि पैलवान शंभूराज कुटवड सोबत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. हा लग्न सोहळा शाही पद्धतीनं मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी पुण्यात पार पडला. या लग्न सोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र रिसेप्शन सोहळ्यातील एका व्हिडिओने लक्ष वेधून घेतलं आहे. शाही व दणक्यात झालेली दोघांची एंट्री वादाचा विषय ठरली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि व्यावसायिक शंभूराज कुटवड यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील ग्रँड एंट्रीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. डोळे दिपून टाकणारी रोषणाई व फटाक्यांच्या आतषबाजीने दोघांची थाटात एंट्री झाली आणि अनेक जण थक्क झाले. पण सर्व थाटामाटात आणि धूमधडाक्यात सुरू असताना जे उपस्थितांना खटकलं नाही ते नेटकऱ्यांनी हेरलं आणि नवविवाहित दाम्पत्याला फैलावर धरलं. प्राजक्ता गायकवाड व शंभूराज कुटवड यांनी प्रतिकात्मक अशा भव्य नंदी बैलावरून एंट्री घेतली आणि हीच एंट्री ट्रोलिंगच्या भोवऱ्यात सापडली. ज्या भव्य नंदीवर प्राजक्ता आणि शंभूराज बसलेले होते त्या नंदीच्या पुढे भगवान शंकर चालत होते. हे दृश्य पाहून काही चाहत्यांचा हिरमोड झाला असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काही चाहत्यांनी भावना दुखावल्याचाही आरोप केला आहे. भव्य नंदीवर बसून घेतलेल्या एंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काही जण शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत, तर काही जण काय हा प्रकार आहे, हे फार चुकीचं आहे, देवाला तुम्ही चेष्टेचा विषय बनवला आहे असं म्हणत नवविवाहित दाम्पत्याला ट्रोल करत आहेत. दरम्यान हिंदू धर्मात भगवान शंकर यांच्यासह त्यांचे वाहन नंदीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. नंदी हे भक्तीचं प्रतीक आहे आणि भगवान शंकराचे साथीदार मानले जातात. त्यामुळे भगवान शंकर यांच्या प्रत्येक मंदिरात त्यांच्यासमोर नंदी विराजमान असतो आणि नंदीचीही पूजा केली जाते. मात्र आपल्या लग्न सोहळ्यात प्राजक्ता आणि शंभूराज यांनी भव्य नंदीवरून एंट्री घेतली आणि त्या नंदीच्या पुढे भगवान शंकर चालत असल्याचे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान प्राजक्ता गायकवाड ही मराठी कलाविश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्राजक्ताने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिने झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत येसूबाईंची साकारलेली भूमिका विशेष गाजली. प्राजक्ताने साकारलेल्या येसूबाईंच्या भूमिकेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तर शंभूराज कुटवड हा एक व्यावसायिक असून पैलवान म्हणूनही ओळखला जातो. प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज कुटवड यांच्या लग्नापूर्वीचे विधीही उत्साहात पार पडले होते. हळद, मेहंदी आणि बांगड्या भरणे यासारख्या विधींची झलकही तिनं चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हे फोटोज आणि व्हिडिओज पाहून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान प्राजक्ताच्या नऊवारी साडीतील लुकनं आणि दागिन्यांनी विशेष लक्ष वेधून घेतलं, तर शंभूराज याचा रॉयल लुकही तितकाच प्रभावी होता. दोघांच्याही वेशभूषेनं विवाह सोहळ्याला एक खास ग्लॅमर प्राप्त करून दिलं. मात्र दोघांनी नंदीवरून घेतलेली एंट्री टीकेचा विषय ठरली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.